तुम्ही जर नाशिक फिरायला येणार असाल तर आर्टिलरी म्युझियमला नक्की भेट द्या। म्युझियमच्या गेटच्या बाहेर गार्डनच्या बाजूला हा टँक ठेवलेला। हा टँकसुद्धा युद्धामध्ये यूज केलेला आहे आणि आता रिटायर्ड झालेला आहे। टँकला बघून आम्ही पुढे निघालो। लहान मुलांसाठी 25 रुपये आणि मोठ्यांसाठी 70 रुपये तिकीट आहे आणि एंट्री करताना तिथे तुमचं कुठलंही ID जमा करून घेतील। मेन म्युझियमची सुरुवात पुढे होते, पण गेटमधून एंट्री केल्यावरती ज्या वस्तू आतमध्ये ठेवणं शक्य नाही असे मोठे टँक, रणगाडे, रडार ह्या गोष्टी बाहेर ठेवलेल्या आहेत। आम्ही गेलो होतो तेव्हा जवळपास 12 सव्वा 12 झाले होते आणि म्युझियमची बंद होण्याची वेळ आहे 1 वाजता। तर तुम्हाला म्युझियम बघायला जायचं असेल तर वेळ काढून थोडं लवकर जा, कारण का अर्ध्या तासामध्ये पाहणं होत नाही। तरी पण तुमच्यासाठी मी होईल तेवढं शूट करून घेतलेलं आहे। म्युझियममध्ये बाहेर शूट करायला परमिशन आहे, पण म्युझियमच्या आतमध्ये फक्त फोटो काढायला परमिशन आहे। व्हिडिओ काढायला तिथे परमिशन नाही आहे, पण तुमच्यासाठी मी आतमध्ये सुद्धा व्हिडिओ काढलेले आहे। व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला आतमध्ये काय काय आहे ते बघायला मिळेल। आम्ही पहिले आतमधलं म्युझियम बघून घेतलं आणि नंतर निवांतपणे बाहेर जे काय ठेवलं आहे ती प्रत्येक गोष्ट वेळ काढून चांगल्या रीतीने बघितली। इथे तुम्हाला कोणी रोकटोक करणार नाही। म्युझियमच्या आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला तिथे एक गाईड मिळेल। गाईडचे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस नसतात आणि तो सुद्धा डिफेन्सचाच माणूस असतो, त्यामुळे तुम्हाला उत्कृष्टरित्या समजावून सांगेल की कुठली गोष्ट काय आहे। बाहेर ठेवलेल्या गोष्टी बघायला आम्हाला जवळपास 2.5 ते 3 तास लागले। म्युझियमच्या एंट्रन्सवरती ही जी तोफ ठेवलेली आहे ही पितळ आणि सोन्यापासून बनवली आहे। या तोफेचं नाव आहे समरबान। या तोफेच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला म्युझियमचं लेआउट लावलं आहे। म्युझियम 2 मजल्यांमध्ये आहे। यापुढे जे काय आहे ते सगळं म्युझियमच्या आतमधलं शूट आहे। म्युझियमच्या आतमध्ये तुम्हाला डिफेन्स सिस्टममध्ये जे काय इव्होल्यूशन झालं ते चांगल्या रीतीने कळू शकतं। तिथे तुम्ही बघत असताना त्यामागे जे काय लिहिलं आहे ते नक्की वाचा, त्याच्याशिवाय तुम्हाला हिस्ट्री कळणार नाही। तसं गाईड तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगेल। इथे जे फ्लॅग्स ठेवलेत त्यांनी तर मला खूप आकर्षित केलं। एवढे फ्लॅग्स आणि एवढ्या प्रकारे आणि त्याचे अर्थ मी कधीच पाहिले नव्हते। म्हणजे युद्धाच्या वेळेस वेगळा फ्लॅग वापरतात आणि इतर वेळेस वेगळा फ्लॅग वापरतात, ते मला इथे गेल्यावरती पहिल्यांदा कळलं। हे कोपऱ्यात उभे केलेले स्टॅच्यू उगाच उभे केलेले नाही, तर त्या स्टॅच्यूंद्वारे ते दाखवण्यात आलं आहे की मिलिटरीच्या युनिफॉर्ममध्ये, डिफेन्सच्या युनिफॉर्ममध्ये किती इव्होल्यूशन झालं, पहिले कसे होते आणि आता कसे झाले, इंग्रजांच्या काळात किंवा त्याच्या आधी आणि आत्ता करंट युनिफॉर्म कसे आहेत। आपल्या इकडच्या तोफेंमध्ये झालेलं इव्होल्यूशन, प्रत्येक गोष्टीमध्ये झालेलं इव्होल्यूशन इथे चांगल्या रीतीने दाखवलं आहे। काही गोष्टींची फुटेज वेगळ्या अँगलमध्ये येतील किंवा वेगळ्या रेशिओमध्ये येतील, कारण का मला प्रत्येक गोष्ट क्विकली शूट करायची होती, कारण का वेळ निघत चाललेला। आता जे काय आपण बघतोय हे फक्त ग्राउंड फ्लोअर आहे। असे इथे 2 फ्लोअर आहेत आणि एकेका फ्लोअरवरती 5 रूम आहेत। हे जे समोर घोडे दिसत आहेत हे रिअल घोडे आहेत जे युद्धामध्ये वापरले गेले। त्यांचे स्किन आणि त्यांचे डोळे प्रिझर्व करून ठेवलेले आहेत। तसेच ही वॉल ऑफ ऑनर आहे। तसेच या एरियामध्ये युद्धाचे प्रात्यक्षिक बनवून ठेवलेले आहेत। हा एक रूम स्पेशली ऑनर केला आहे ज्यांनी युद्धामध्ये चांगली कामगिरी केली, त्या प्रत्येकाची नावं इथे गोल्डनमध्ये कोरलेली आहेत।
आधुनिक शस्त्रांसोबत तुम्हाला इथे तलवारींमध्ये सुद्धा इव्होल्यूशन पाहायला मिळेल आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खऱ्या तलवारी इथे लावलेल्या आहेत. एवढ्या प्रकारचे खंजीर, एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रिव्हॉल्वर्स, गन हे मी पहिल्यांदा पाहत होतो आणि ते पण खरे. आपण जो बघतोय हा आहे स्पोर्ट्स रूम. इथे स्पोर्ट्समध्ये काय काय अचीवमेंट केलेत त्या सगळ्या अचीवमेंट्स इथे ठेवलेल्या आहेत. तिथे एक बाईकसुद्धा होती. निघायची वेळ झाली होती, पण मला एक आश्चर्य वाटलं की तिथे जे मेंटर होते ते प्रत्येक रूम बंद करण्याआधी त्या रूमला एक सलामी द्यायचे. आपण बघताना प्रत्येक गोष्ट सहज बघतो, पण तिथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या वस्तूंना घेऊन एक फील आहे, एक आदर आहे आणि आजही ते एवढ्या वर्ष झाले तरी प्रत्येक गोष्टीला सलामी देतात. म्युझियम बघून झाल्यावर तुम्हाला एक शॉर्ट फिल्म दाखवली जाते आणि मग मागच्या बाजूने तुम्हाला एक्झिट मिळतो.